दिशा सालियनच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती। सतीश सालियन यांनी दुसऱ्यांदा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। मी नार्को टेस्टसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया दिशा सालियनच्या वडिलांनी दिलेली आहे। मात्र माझ्यासोबत आरोपींची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात यावी असं सुद्धा सतीश सालियन यांचं म्हणणं आहे। तर सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांच्या मते दिशाचा शवविच्छेदन अहवाल हा खोटा आहे। आम्हाला एक चांगला अधिकारी द्यावा, मग 7 दिवसात या केसचा निकाल लावून दाखवतो अशी मागणी निलेश ओझा यांनी केलेली आहे। सोबतच क्राईम सीनचं रिक्रिएशन करण्यात यावं अशी मागणी सुद्धा ओझा यांनी केली आहे। मैं जो नार्कोटिक्स रेडी है और मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ। सर आरोपी कोण कोण तुम्ही म्हणता? ते साहेबांनी मी सांगू शकत नाही। नाव घ्यायचं। अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला। वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा। टेक्निकल विषय सरकारनं SIT कडे आमचं मॅटर दिलं, पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही मग तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही। तर हे टेक्निकल मध्ये परमवीर सिंग वगैरे जे आमचं टेबल टेनिस चालू आहे ते हे यांना मिसगाईड करतायत, म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रेकॉर्ड दिलं, यांच्याशी डिस्कस केलं। आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, CBI जेव्हा येईल तेव्हा येईल। 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करून दाखवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।